मूर्तिजापूर येथील नगरपरिषद येथे कर्मचारी संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. नगरपरिषद कार्यालयातील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यावर शासकीय कंत्राटदाराने कथित मारहाण केल्याच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले. मूर्तिजापूर नगरपरिषद कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला कंत्राटदाराकडून मारहाण झाल्याची घटना समोर आल्यानंतर कर्मचारी संघटना आक्रमक झाली आणि या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी तत्काळ निषेध नोंदवला आणि घटनेच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली नगर परिषद कार्यालय परिसरात सर्व कर्मचारी एकत्र जमले आणि यावेळी घोषणाबाजी करत संबंधित कंत्राटदारावर तत्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आणि या दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ नगर परिषद कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नागरिकांच्या कामावरही याचा परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रतिनिधी श्याम वाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. आज ज्या प्रकारे काम बंद आंदोलन चालू आहे, काय पार्श्वभूमी याची, काय कारण? काल जी इथं दुर्दैवी एक घटना घडलेली आहे. दुर्दैवी म्हटलं म्हणजे आपले गुलाबदेवी जी इथं आले होते एका कामाकरिता. त्यांची जी कंप्लेंट होती त्याकरता ते शिवसाहेबांसोबत बोलले होते. शिवसाहेबांनी त्यांना हे पण सांगितलं होतं की मी आल्यावर तो प्रॉब्लेम सॉल्व करतो. पण त्याआधीच मूर्तिजापूरचे ठेकेदार गुलाबचंद दुबे हे इथं येऊन त्यांना जी माहिती पाहिजे होती ते माहिती आपले कानोशे मॅडम यांनी ही माहिती दिली. त्यानंतर आमचा एक इथं महादेव कावळे म्हणून एक सफाई कामगार कर्मचारी, तर तो तिथं आलेला होता आणि त्याला ते झेरॉक्ससाठी पाठवण्यात आलेलं होतं. तर ते थोडंसं काम चालू होतं त्याचं खाली, त्याच्यामुळे तो म्हणत होता जसा की बा माझ्या मागं कामं खूप आहे, ते लेट झालं. त्यामुळे द्वारकाभाईनं त्याला आपला गुलाबचंद दुबेनं एक चापट मारलेली, ते CCTV फुटेजमध्ये पूर्ण कव्हर झालेलं आहे. ते घटना परत अशी इथं घडू नये आणि आमच्या कर्मचारी, सफाई कर्मचारी असो किंवा आमचे कर्मचारी, अशा कोणीही कर्मचाऱ्यावर असा अन्याय पुन्हा झाला नाही पाहिजे. त्याकरिता आज आम्ही इथं निषेध. पुढची पार्श्वभूमी आता आम्ही सगळे इथं जमा झाल्यावर साहेब वगैरे येतील, ते आम्ही पुढची पार्श्वभूमी जे आम्ही घडणार आहे त्याबद्दल तुम्हाला परत ते माहिती देणार आहोत. कर्मचाऱ्याला मारहाण झाली म्हणजे शासकीय कामात अडथळा निर्माण केला असं? बिलकुल 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 बिलकुल. आता शिवसाहेब आल्यावर आम्ही सगळं बोलणार आहोत. कालपर्यंत तक्रार दाखल नाही करणार. प्रकारचा ठेकेदार आहे म्हणून काही त्याला नाही 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 घालण्याचा प्रयत्न केला जातो. नाही, तसं नाही. असं ऐकलं जातं भारतीय जनता पार्टीचा कनेक्टेड तो ठेकेदार असल्यामुळे त्याला कुठेतरी बगल देण्याचं काम केलं जात आहे का? नाही, आता त्याबद्दल तर नाही बोलणार मी. पण ते आता ठेकेदार असो किंवा मूर्तिजापूर शहरातला कोणताही नागरिक असो, त्यांना जे काही माहिती पाहिजे, जे काही लागत असणार ते माहिती द्यायला आम्ही सक्षम आहोत. शिवसाहेब आहेत. पण असे पुन्हा पुन्हा अशी घटना घडली नाही पाहिजे, त्याकरिता आम्ही आज निषेध नोंदवला. आज या ठिकाणी आम्ही आमचा बांधव, आमचे सफाई कामगार मित्र, आमचे सहकारी यांच्यावरही काल एक भ्याड हल्ला झाला. हल्ल्याचं कारण काही असो, पण असा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये येऊन कार्यालयीन वेळेत मारहाण करणे अतिशय निंदनीय बात आहे आणि हे कुठलाही कर्मचारी खपून घेणार नाही. आम्ही सर्व बांधव कर्मचारी नागरिकांना सेवा देण्याचे काम अतिशय तत्परतेने असते. ठीक आहे, गाव मोठा आहे, कारभार मोठा आहे, एखादी गोष्ट पुढे मागे होऊ शकते किंवा कमी जास्त होऊ शकते, तर नागरिकांनीही त्याला प्रावधान आहे शासनाच्या नियमानुसार. मारहाण झालेली आहे त्याच्याबद्दल तुमच्या संघटनेची पार्श्वभूमी काय राहील आणि काय मागणी राहील नेमकी, पोलिसांकडे असेल किंवा प्रशासनाकडे? येस, आम्ही प्रशासनाकडे आणि गृह खात्याकडे, पोलीस प्रशासनाकडे ही मागणी करणार आहोत की जर लोकसेवेचं काम आम्ही जर आमच्या मार्फत करत आहोत आणि लोकांनी येऊन आम्हाला जर अशी मारहाण केली तर आम्हाला ही खपून घेणार नाही. आम्ही काम बंद आज आंदोलन करत आहोत आणि नागरिकांनाही आवाहन करत आहोत की मारहाण हा पर्याय नसू शकेल. जोपर्यंत तुमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन असंच सुरळीत सुरू राहील की एका दिवसाकरताच आहे? आज प्राथमिक स्तरावरती आम्ही एक दिवसापुरतं आज आमचं निश्चित आहे काम बंद आंदोलन. आज आम्ही पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी जाऊन संबंधित जे कोणी मारहाण करणारे व्हिडिओ CCTV फुटेजमध्ये आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही आज सांगणार आहोत. मला सांगा, आपल्यावर काल भ्याड हल्ला झाला असं माहीत पडलेलं आहे. काय नेमकं कोणी मारलं आणि काय कशासाठी मारलं, काय कारण? ते कारण म्हणजे ते
प्रकरण समजा ते आमचे मॅडम जे आहे ते मी खाली काम माझी ड्युटी करत होतो. माझ्या ड्युटी म्हणजे पदाधिकारी पुरचुले सर यांनी मला काम सांगितले. ते काम त्यांचं आटपून जरा लेट झालं वरी जायला. म्हणजे कामच करत होतो मी ऑफिसचं पूर्ण. तर मग आमची जे मॅडम म्हणजे लेट काऊन झाली असं तसं बोलली मॅडम. नंतर त्यानं एकदम म्हणजे जा घेरे म्हणे असं रगेने बोलला. मी ओळखत नाही. मग मी तर काही बोललो नाही तरी मग त्याने 2-3 चापटा मारल्या आणि लाथ मारली बाहेर. मी निघून गेलो. मग काहीच बोललो नाही. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.